द्वारकाधीश दाखवतो मला आतमध्ये आपण नंतर जाणार आहोत कारण 4 नंतर एंट्री आहे. हे बघा अजून उद्घाटन वगैरे झाले नाही त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. हे बघा हे आहे सुंदर द्वारकाधीश मंदिर ज्यात आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. ग्रँड ओपनिंग नाही बघा. ही मूर्ती आहे फर्स्ट टाइम मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे. बघा मंदिराची सजावट बघू शकता. बघा शंकराचार्य महाराज शंकराचार्य महाराज नवग्रह आहेत. यज्ञ झालंय आता त्यानंतर मी आलोय तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवायला. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड कॉलनी वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विरारमध्ये सुरू होणारा द्वारकाधीश मंदिर त्याचे आज उद्घाटन आहे. तिकडे आपण जाणार आहोत. जय श्री कृष्णा. चला तर बघूया सुंदर असे द्वारकाचे मंदिर सुरू होणार आहे विरारमध्ये. आता तुम्हाला गुजरातला जायची गरज नाही आहे. जवळच्या जवळ आपल्याला दर्शन घेता येणार आहे द्वारकाधीशचे. चला तर आता आपण तिकडे जाऊया उद्घाटनाला. गाड्या किती आहेत मी विचार करा किती गर्दी असेल. 4 व्हीलर इकडे आहेत, 2 व्हीलर दाखवतो तुम्हाला. तिकडे खूपच गर्दी आहे बघा, पूर्ण पार्किंग भरली. बघा समोर तुम्हाला जे मंदिर दिसतंय तेच आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. तर तुम्हाला या मंदिरात यायचं असेल तर विरार ईस्टला येऊन श्रीगाव विवा कॉलेज आहे, आर्किटेक्चर कॉलेज आहे इंजिनिअरिंगचा, ते विचारा कोणाला पण. त्याच्या साईडला हे मंदिर बांधण्यात आले, त्यात आपण एक्सप्लोर करणार आहोत. लोकांना गुजरातला जायला पॉसिबल नाही होत त्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलं आहे. बघा कसे सुंदर असे मंदिर आहे. आपण आलोय द्वारकाधीश मंदिराची आज ओपनिंग आहे, ग्रँड ओपनिंग. तिकडे आपण जाणार आहोत आता. बघा यज्ञ वगैरे चालू आहेत. 4 वाजता ओपन होणार आहे मंदिर. आता आपण दाखवतो तुम्हाला. आधी बघा केवढे मोठा परिसर आहे. गाड्या वगैरे येत आहे सर्व VIP लोकांचं. बघा इथे बसायला स्टेज केलंय. बघा यज्ञाचा तुम्हाला आवाज येत असेल. बघा इथे बसायची सोय वगैरे केली आहे. खूप मोठा मैदान आहे. तुम्हाला दाखवतो मी, बाहेरूनच दाखवेन. 4 नंतर आपण आतमध्ये जाऊ, त्यावेळी तुम्हाला मंदिर दाखवतो. त्याच्या आधी बघून घ्या केवढी मोठी जागा आहे. बघा हात आहे तो सुंदर मंदिर द्वारकाधीश दाखवतो मला. आतमध्ये आपण नंतर जाणार आहोत कारण 4 नंतर एंट्री आहे. हे बघा अजून उद्घाटन वगैरे झाले नाही त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. हे बघा हे आहे सुंदर द्वारकाधीश मंदिर ज्यात आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. ग्रँड ओपनिंग नाही, आता सुरुवात वगैरे झाली. थोड्या टायमाने होणार सर्व. प्राणप्रतिष्ठा चालू आहे आता. 4 वाजता ओपनिंग होणार आहे. खूप सुंदर असे मंदिर आहे द्वारकाधीशचा. मिनी द्वारकाधीश बोलू शकता तुम्ही. गुजरातला आहे द्वारकाधीश, तसाच मंदिर बांधण्यात आला आहे. यावरती ध्वज लावत आहेत. ध्वज लावायचं काम चालू आहे वरती. प्राणप्रतिष्ठा वगैरे झाले. त्यानंतर आतमध्ये जायला भेटणार सर्वांना. धर्मध्वज श्रीकृष्णाचा पिवळा कलर आहे. फायनली सुंदर असे मंदिर आज उघडणार सर्व भाविकांसाठी. मंदिराच्या उद्घाटनासाठी किती गर्दी आहे. इथे प्रवचन रात्री होणार आहे. तिकडे बघा किती पब्लिक बसले. त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो. पब्लिकच पब्लिक आहे. हे बघा बाहेर दाखवतो. या साईडने पब्लिक किती आहे. अजून येणार आताचे दुपारचे 1 वाजलेत. अजून खूप पब्लिक येणार आहे. हे बघा ते पण लोक बघा किती आहेत. सर्व साईडने लोक आहेत. तर हे सुंदर मंदिर आहे ज्याचं आज उद्घाटन आहे. उद्घाटन वगैरे झालंय. 4 वाजता सर्वांना दर्शन घ्यायला मिळेल. 4 वाजता 4 वाजल्यानंतर भक्तांसाठी मंदिर ओपन होणार. आता झेंडा वगैरे लावण्यात आला.
भोजभक्तो परिविष्टा देवे भोजो परिविष्टा भयं परिवेष्टारो भूयास्मा आचारस्त आप्यायता चक्षुस्त आप्यायता कुशरोत्तर आप्यायता चतुर्थे आप्यायतां नित्यायतां तत्ते शुद्धदुर्गमहोभ्यः ओघनेत्राय समसमधिके मयि नद्धो हिद्धोभिः रक्षसां भागो वीरस्तद्धो रक्ष इदमहद्धो रक्षो धिष्ठामीदमहद्धो रक्षो महत्तो रक्षो धमन्दमो नयामि वेदे नदिया वा पृथिवीप्रोर्णो वा भायो वेस्तो काना मगनीराज्यस्य प्रेतसवाहा स्वाहा वेदे ऊर्ध्वनादेन सह पवमानश्च पुञ्जतो मनो मनसा सम्प्राणः प्राणेन गच्छताम् प्रेणस्य कनिष्ठात्वा तत्त्वा समरिणान्वा कस्य त्वात्राक्षै पूर्णो रक्षिष्यात् भोगमानो यातिखलप्रायोतान् द्वेकाः घृतभावानः पिबदपदाम्बदापावानः पिबदान्तरिक्षज्याः विराजमाः मदे सखायो त्वा माता पितरो मदन्तु यज्ञनारायण भगवान की यहाँ ओम मित्राय नमः ओम राजलक्ष्मणे नमः ओम श्रीधराय नमः ओम आपवत्थाय नमः ओम अभिषो नमः ओम सावित्राय नमः ओम जयाय नमः ओम रुद्राय नमः ओम शिखिने नमः ओम प्रदन्याय नमः ओम जगत्ताय नमः ओम पुरुषाय नमः ओम सूर्याय नमः ओम सत्याय नमः ओम वृषाय नमः ओम आकाशाय नमः ओम काले नमः ओम भूषणे नमः ओम विदधाय नमः ओम रक्षदाय नमः ओम यमाय नमः ओम गन्धर्वाय नमः ओम भृंगराजाय नमः ओम मृगाय नमः ओम पितृभ्यो नमः इथं मांडले ते नवग्रह वगैरे हे बघा इथे सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे. ते वगैरे झाले सर्व मला दाखवतो आता खाली या साईडला पूर्ण यज्ञ झाले. त्या साईडला काय काय मांडलं दाखवतो तुम्हाला यज्ञगृहामध्ये. व ते नवग्रह मांडले दाखवतो तुम्हाला. बघायचं रुद्र या साईडला नवग्रह आहेत ते दाखवतो तुम्हाला. हे नवग्रह आहेत. यज्ञ झाले आता त्यानंतर मी आलोय तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवायला. हे बघा या साईडला आहे कलश.
त्या साईडला कलश आहे. इथे पण सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे. त्या साईडला पण दाखवतो तुम्हाला मांडलेली. त्या साईडला पण मांडले. त्या साईडला बघा गणपती आहे. त्या साईडला पूर्ण हवन झालंय. आता त्यानंतर आता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर उद्घाटन होईल. हे बघा पुन्हा एकदा बघा. बघा इथे लाईव्ह दिसते. त्यामध्ये बघा आता मग त्याला आवड आहे. बघा फायनली प्राणप्रतिष्ठा झाली. लाईव्ह मध्ये बघा दिसत असेल तुम्हाला. जेवणात काय पुलाव आहे, शिरा आहे. जेवण पण ठेवण्यात आलं आहे आज भक्तांसाठी. आता इथे जेवणाची सोय केली. खूपच जास्त भक्तजन आले जात. इकडे जेवण आहे. इकडे बाहेर पण तुम्हाला दाखवतो. इकडे पण खूप अशी जागा आहे जेवणाची. खूप मोठा एरिया आहे इथे पण जेवण्यासाठी. माता जी है लोक नेते चंद्र ठाकुर साहब की पत्नी हमारी माता जी, उसका सपना था क्या वो श्री कृष्ण भगवान की भक्त है, तो द्वारका जाती थी तभी वो सोचती थी कि इतना लंबा आने के लिए वजह से गोर गरीब जनता को तकलीफ होता है, इसीलिए विरार में पालघर जिले में मुंबई के नज़दीक द्वारकाधीश का मंदिर होना चाहिए, ये सपना था। ये सपना कई सालों से था, तो सपना आज पूरा हो रहा है, इसलिए मुझे बहुत खुशी लग रही है। बहुत खूबसूरत नजारा है। स्वामी श्री की इच्छा है कि 10,000 बच्चों का एक गुरु ठाकुर साहब है, उसने सभी जाति धर्म के नेताओं को, पार्टियों को, धर्म गुरु को, चाहे मुसलमान हो, सिख हो, ईसाई हो, क्रिश्चियन हो, सब जाति धर्म के लोगों को यहाँ दर्शन के लिए बुलाया है। इसीलिए यहाँ जो माहौल बना है, ये माहौल ऐसा लगता है कि ये जो हिंदुत्व की एकता एकात्मता का दर्शन आज यहाँ हो रहा है। एक बड़ी बात आती है कि उत्तर भारत के लोग और तमाम समुदाय के लोग आपके सामने कैमरे में दिखाई दिए। ऐसे में क्या नफरती लोगों के लिए एक करारा जवाब है आपने? नहीं, सुनो। आप जो सवाल पूछ रहे हैं वो राजनीति का सवाल है। यहाँ राजनीति का कुछ संबंध नहीं है। यहाँ जो संबंध है सिर्फ भक्ति का संबंध है। लोग भक्ति में गिरना चाहिए। ये आज का दिन आप क्या कहना चाहेंगे? आज पूरा वसई विरार इतना बड़ा एक इवेंट वसई में हो रहा है, पहली बार होने जा रहा है। क्या कहना चाहेंगे? कैसे आज हमारी पूर्णा भाभी उनका जन्मदिन है और हमारे नेता ईश्वर ठाकुर युवानी बसवेश ठाकुर उनके जन्मदिन के मौके पर यहाँ पहला एक मुहूर्त निकाला
और उसी दिन से आज प्रवीणा भाभी का जो बर्थडे है, जन्मदिन है, इस जन्मदिन के अवसर पर और भाभी जी जो है हमारी वो कृष्ण की बहुत बड़ी भक्त है और उनका सपना था। और ये पोसई के धरती पे जितने भी पूरे भारत से लोग यहाँ बसे हैं, एकता से मिलते जुलते यहाँ रहते हैं और उनको द्वारका में जाना पॉसिबल नहीं है। और यहाँ ये मंदिर बना के सब जो हमारे हिंदू भाई है या और धर्म के लोग हैं, वसे में रहने वाले जितनी भी जनता है, उनके प्रति उनको ये मंदिर उन्होंने एक खुला करके यहाँ समर्पित किया है ताकि यहाँ के वो आशीर्वाद ले सके और अपना जीवन सुखी कर सके। ये मंदिर परिसर का खुलने का समय और बंद होने का कुछ समय निर्धारित किया गया है? देखो, मंदिर खुलने का और बंद होने का समय निर्धारित कभी होता नहीं, भगवान चेहरे चेहरे में बैठे हैं और जिसको आशीर्वाद देना है। संजय दत्त यांची जोरदार इंटरव्यू। बाबा 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 संजय दत्त बर्गनिंग छोड़ के रहो, बर्गनिंग छोड़ो, छोड़ो बर्गनिंग, चलो चलो। आगे 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 भाई आगे। चलो अभी लुक गया खाना। चलो 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 हटो हटो। Yeah!
त्याच्या आधी आहे संजय दत्त. त्याच्यानंतर शंकराचार्य फायनली आता चाललं आपण दर्शन करायला आतमध्ये. बघा आता सोडलंय फायनली दर्शन घ्यायला. आपण आता जाऊ शकतो. नंतर तुम्हाला मंदिर दाखवतो. आधी आपण दर्शन घेऊया. खूपच गर्दी आहे. फायनली दिवसभर वेट केल्यानंतर आता आपल्याला चढायला भेटतंय फायनली दर्शन घ्यायला. मंदिराचा व्ह्यू बघा कसला भारी. बघून घ्या सुंदर मंदिर. आज उद्घाटन फायनल झालंय. पब्लिक दाखवतो तुम्हाला. खूपच गर्दी. काम बघून घ्या मंदिराचा. मूर्त्या वगैरे कोरलेल्या आहेत स्तंभांवर. बघू शकता कलाकृती. बघा शंकराचार्य महाराज. शंकराचार्य महाराज भेटले फायनली. हे बघा खांबावरती कलाकृती बघू शकता तुम्ही. हे बघा प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी कोरलेले आहे. हे बघा आम्ही गर्भाशयाच्या बाहेरच आहोत. थोड्या वेळाने आमच्या दर्शन होणार आहे. सजावट बघा केलेली. बघा मंदिराची सजावट बघू शकता. आता थोड्या टायमात आपली पण प्रवेश होणार आहे आतमध्ये. आणि दिवसभराच्या आतून प्रयत्नानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. जय फायनल थोडाच वेळ राहिला आता. आता आपण गर्भाशयात जाणार आहोत. बघा गर्भाशयात बघू शकता मस्त लाइटिंग आहे. बघा वरती बघून घ्या काम वगैरे. बघा सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये. चारी साईडने तुम्हाला दाखवतो. पूर्ण दगडापासून मंदिर बांधण्यात आलंय. पूर्ण मंदिर दाखवतो. पूर्ण बघा वरून वगैरे कसं आहे. सर्व काम वगैरे केलंय. खूप सुंदर असं काम केलंय. गर्भाशय दाखवतो एकदा. हे बघा वरती कसं आहे. पूर्ण काम बघून घ्या. पूर्ण राऊंड दाखवतो तुम्हाला.
आता आपण दर्शन करायला जाणार. फायनली गाभाऱ्याच्या आपण बाहेरच आलोय बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. मूर्ती सुंदर अशी मूर्ती आहे. ज्या शिल्पकाराने रामलल्लाची मूर्ती बनवली आहे त्या शिलामध्ये ही मूर्ती बनवण्यात आली आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. सेम तुम्हाला मूर्ती बघितल्यानंतर अयोध्येचे राम मंदिराची आठवण येईल. दाखवतो तुम्हाला, जवळ गेल्यावर समजेल तुम्हाला. सुंदर अशी मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती दाखवतो तुम्हाला झूम करून बघा. ही मूर्ती आहे. फर्स्ट टाइम मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती सिंहासनावर बसलेली आहे बघा. एखाद्या राजा महाराजासारखे बसलेली. सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मूर्ती बघा, तुम्हाला क्लिअर दिसत असेल आता. मूर्ती एक नंबर मूर्ती. अयोध्येच्या शिलामध्ये सेम बनवले जी मूर्ती आहे अयोध्या बघा. आता आपण दर्शनाला जाणार जवळ झालंय बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. एक नंबर सुंदर मूर्ती आहे बघा. बघून घ्या. देवी आहे बघा. त्याच्या या साईडला गणपतीची सुंदर मूर्ती आहे. डाव्या साईडला सुंदर अशी मूर्ती आहे. पण याचे दर्शन करू शकता तुम्ही. मी तुम्हाला दाखवतो एकदा पूर्ण. बघून घ्या बघा. सुंदर असं मंदिर आहे. या साईडला गणपती देव आहे. त्या साईडला देवीचा फोटो आहे बघा. या साईडला बघा. या साईडला पण आहे. उजेड वगैरे आता दिसत संध्याकाळ झाली आहे बघा. या साईडला तुम्हाला दाखवतो पूर्ण व्ह्यू हे बघा. सुंदर असं आहे. प्रत्येक स्तंभावरती काही ना काहीतरी कलाकृती केली आहे बघा. तिथून वरती जाऊ शकतो आपण. आता गर्दी आहे जास्त. आपण कधी गर्दी कमी होईल त्याला मंदिरात येऊ. कारण आज उद्घाटन होता त्यामुळे गर्दी आहे. गर्दी कमी होईल त्याला मंदिरात येऊ. त्यावेळी पूर्ण तुम्हाला मंदिर एकदा दाखवेल. मंदिराची आता ही साईड दाखवतो तुम्हाला. मंदिराची दुसरी साईड आहे. डाव्या साईडला दाखवतो तुम्हाला. प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी नक्षीकाम केले बघा. ही आहे बघा. ही साईड आहे. डावी साईड आहे मंदिराची बघा. इथे देवी आहे सुंदर अशी. त्यानंतर एक कलाकृती बघू शकता. तर आपलं दर्शन झालंय. आता आपण जाऊया खाली. ऑलमोस्ट तुम्हाला सर्व कव्हर केलं मंदिर मी. बघा कलाकृती बघून घ्या. झूम करून तुम्ही बघू शकता. प्रत्येक कामावरती काही ना काहीतरी कलाकृती केलेली आहे बघा. प्रत्येक काम काही ना काहीतरी तुम्हाला दाखवतंय वगैरे झालंय. आता तुम्हाला पूर्ण मंदिर चारी साईडने दाखवतोय बघा. सुरुवातीला 2 हत्ती आहेत. त्यांच्यावर पण कलाकृती आहे ते तुम्हाला दाखवतोय मी. नंतर तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवतोय बघा. साईडला हत्ती आहे. सुरुवातीला तिथे सिंह वगैरे आहे. तुम्हाला आता साईडला मंदिर दाखवतो. आणि बघा तिथे नाव दिसतील तुम्हाला. ते श्रीकृष्ण देवाचे 108 नाव आहेत. ती आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण मंदिर तुम्ही बघितलं तर दगडापासून बनलेलं आहे. ते सिमेंट किंवा विटा वगैरे वापरलेले नाहीत बघा. ते वाद्य सुंदर असं वाद्य आहे. तुम्हाला आता पूर्ण मंदिर दाखवतो मी चारी साईडने. हे बघा श्री वेदागाय नमः असे 108 नाव आहेत देवाचे. 108 नंबर तुम्हाला तर माहिती आहे. हिंदू धर्मासाठी खूप लकी नंबर मानला जातो. हे बघा या साईड आहे मंदिराची. तुम्हाला पूर्ण दाखवतो साईड चारी साईड. त्यावेळेला तुम्हाला समजेल किती भव्य दिव्य असं मंदिर आहे. मला लांबून दाखवतो तुम्हाला मंदिर. आज दिवसभर वेट केला मी. फायनली आता दिसलं आपल्याला. दर्शन वगैरे झालं व्यवस्थित. जरा दर्शन आज गर्दी होती. 4-5 दिवस फंक्शन आहे त्यामुळे गर्दी आहे. त्यानंतर कमीच होणार आहे ते गर्दी. आता ही साईड दाखवतो तुम्हाला. बॅक साईडला आपण जाणार आहोत. काय काय बघा पॅसेज किती आहे बघा. मंदिराच्या साईडला खूप मोठी जागा सोडण्यात आली आहे. तुम्ही कलाकृती बघा झूम करून. आता एवढी दाखवत बसत नाही मी कारण खूपच मंदिर मोठं आहे. हे बघा ते पण आहे. लाईट वगैरे खूप सुंदर प्रकारे दिली आहे. हे बघा ते पण देवदेवतांचं हे दाखवण्यात आलंय. हे बघा श्री जगन्नाथ नमो. ही मंदिराची बॅक साईडला ते पण दरवाजा आहे. दाखवतो तुम्हाला. वरती बघा सुंदर असा कळस. त्याच्यावरती झेंडा लावलेला आहे. दुपारी दाखवलंय तुम्हाला. हे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. ते पण हे बघा देखाव दाखवण्यात आलाय. कुंड टाईप आहे सर्व. तुम्ही बघा झूम करून. उद्धव कुंड कृष्ण कुंड असं आहेत. घाटी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय गोवर्धन टाईप. तुम्हाला दाखवतो चार साईडला फिरून. सुंदर असं बनवलेलं आहे. मानसी गंगा चंद्र सरोवर
गोविंद कुंड, कुसुम सरोवर, अन्यूर, हे बघा प्रथम मिलन, गुलाल कुंड, अप्सरा कुंड. सुंदर असं बनवलेलं आहे कुंड, बघून घ्या तुम्ही. इकडे कुंड वगैरे तुम्हाला दाखवले मी. त्यानंतर इकडे बघा मंदिराचा इकडचा भाग बघू शकता तुम्ही. वरती चढायला आहे, तुम्हाला दाखवलं मी. वरती दर्शन घेतल्यानंतर आता ते गर्दी वगैरे आहे त्यामुळे आपण काय जाऊ शकत नाही तिथे. नंतर कधी येऊ त्यावेळी जाऊ. हे बघा इथे पण नाव वगैरे आहेत. तर हे सुंदर मंदिर आहे जे की 12 वर्षाने बांधले. हे बघा हे आहे ते सुंदर मंदिर. आता तुम्हाला गुजरातला वगैरे जायची गरज नाही. जर तुम्हाला द्वारकाधीशचे दर्शन करायचे असेल तर तुम्ही विरारमध्ये येऊनही दर्शन करू शकता. तर हे मंदिर बांधण्यामागे ज्यांचे खूप मोठे श्रेय आहेत अशा प्रवीणाताई ठाकूर, ज्या आपल्या आप्पांच्या मिसेस आहेत, त्यांनी हे मंदिर बांधले. त्यांचीच खूप मेहनत आहे. 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फायनली मंदिर बांधण्यात आले. आणि मंदिराची विशेषता म्हणजे अयोध्याचे जे कारागीर होते, अयोध्या मंदिर बांधलं त्यांनी ते मंदिर बांधलंय. आणि पूर्ण दगडाचं मंदिर आहे, सिमेंट वगैरे काहीच वापरलेला नाही. आणि तुम्ही मूर्ती बघून तुम्हाला मूर्ती बघितल्यावर समजले असेल ज्या शिलामध्ये ही मूर्ती बनवली त्याच शिलेमध्ये सेम रामाची मूर्ती बनवण्यात आली आहे. अयोध्याची सेम ती शिला आहे. तर तुम्ही बघा फोटो बघितल्यावर तुम्हाला पण अंदाज येईल. सेम अयोध्यासारखं मंदिर आहे आणि कॉपी आहे. बोलू शकता तुम्ही मिनी द्वारका. द्वारकाधीशला जायचं असेल तर तुम्ही नक्की या मंदिरात. बघा आज किती गर्दी आहे. आता थोड्या दिवसांनी गर्दी कमी होईल. आता उद्घाटन वगैरे होता त्यामुळे गुजरातवरून वगैरे लोक खूप आलेत. तुम्हाला स्तंभ दाखवतो. हा स्तंभ कोण असेल तर गरुडदेव आहेत वरती. बघा इथे माहिती लिहिलेली आहे, तुम्ही झूम करून तुम्ही वाचू शकता. हे गरुडदेव म्हणजे श्रीकृष्णाचे सेवक आहेत, ते तुम्हाला दाखवतो. द्वारका मंदिरामध्ये पण सेम आहे असं दाखवतो. वरती जे दिसेल ना, आता रात्र आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, दाखवतो तुम्हाला झूम करून मी. जे वरती दिसतंय ते गरुडदेव आहेत, श्रीकृष्णाचे सेवक. या सुंदर मंदिराचा नजारा बघू शकता रात्रीला तुम्ही. बघा खूपच गर्दी आहे कारण मंदिर 4ला खोलणार होते, 6 वाजता खोलण्यात आले त्यामुळे. पण दर्शन झालं व्यवस्थित. आता गर्दी खाली होणार आहे. बघा इकडे आता प्रवचन वगैरे चालू आहे, तिकडे आहेत लोक. फायनली आलोय घरी. चला तर आता आपल्याला कुठे जायची गरज नाही. विरारला जवळ एक खूप सुंदर असे मंदिर आले आहे जे की आहे द्वारकाधीश. तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरात लवकर या मंदिरात जावा कारण खूपच सुंदर मंदिर आहे. तुम्हाला अयोध्याला तर जायला पॉसिबल होणार नसेल पण इथे द्वारकाधीशचे दर्शन घ्या. एवढं सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही बघूनच तिथे तुमचे मन प्रसन्न होईल. हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.